खरं तर मंडळी या भारताला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे 2 दिवस आपण आनंदाने साजरे करतो. परंतु हे दिवस जरी आपण आनंदाने साजरे करत असलो ना तरी ते देखील त्या पाठीमागे ज्यांनी आपलं रक्त सांडलं, प्राणाची आहुती दिली, अगदी आजही सीमारेषेवरती जे तैनात आहेत ते सैनिक असतील, वीर शिपाई असतील, ज्यांच्यामुळं आपण घर बसल्या अनेक कार्यक्रम करत असतो, एन्जॉय करत असतो, ते म्हणजेच आपल्या शूरवीरांमुळं, शूर सैनिकांमुळं. आणि अशाच भारत मातेला वंदन करूया या गीतातून, या नृत्यातून. भारत माता की. मंडळी हे सगळे विद्यार्थी आहेत ते म्हणजे सेलेस्टियल डान्स क्लासेस ते सगळे विद्यार्थी. आणि यांचा डान्स तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. क्या बात है. ही एनर्जी, ही ऊर्जा होती. आणि मंडळी खरं तर हे सगळे विद्यार्थी होते ते म्हणजे सेलेस्टियल डान्स क्लासेसचे विद्यार्थी, जे क्लासेस अगदी आपल्या बाजूला नेरूळमध्ये सेक्टर 6 मध्ये दर्शन दरबार जवळ चालतात.
आणि त्यांचे कोरिओग्राफर आहेत विकीजी हरमाने. कुणाला जर आपल्याला या संदर्भात काही अधिक माहिती हवी असेल तर त्यांचा नंबर आहे 7039901822. आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता. ते अगदी बाजूलाच आहेत आणि हा त्यांचा डान्स परफॉर्मन्स आपण पाहिलेला आहे. मंडळी खरं तर पुन्हा एकदा वळूयात आपण आपल्या कार्यक्रमाच्या दिशेने. जो कार्यक्रम आहे वारसा संस्कृतीचा आणि या कार्यक्रमामध्ये मंडळी अनेक पद्धतीची गीतं. संस्कृती म्हटली, वारसा म्हटला तर आपण अगदी सगळेजण उपस्थित आहोत. ते म्हणजेच तुमचा आमचा सर्वांचा लाडका महोत्सव आगरी कोळी महोत्सव. म्हणूनच या महोत्सवावरती असणारं आपल्या सगळ्यांचं प्रेम, अनेक वर्षांचा आपला सगळ्यांचा प्रतिसाद आणि म्हणून एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सगळ्यांची उपस्थिती हे सांगून जातं की हा महोत्सव तुमच्या मनामध्ये अगदी ठासून भरलेला आहे. आणि म्हणूनच अशा महोत्सवामध्ये अनेक कार्यक्रम साजरे होत असताना जनमान कलामंच उरणकरंजा प्रस्तुत वारसा आणि परंपरा महाराष्ट्राची वारसा संस्कृतीचा हा कार्यक्रम नक्कीच तुमच्या सगळ्यांसाठी आहे. मंडळी कोळी गीत म्हटलं ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे. आणि म्हणूनच कोळी बांधव म्हटला की कोळी बांधवांची परंपरा फार वेगळी. अगदी अथांग समुद्रामध्ये हा सागरावरती राज्य करणारा राजा म्हणजेच कोळी राजा. अथांग समुद्रामध्ये जात असतो आपली नौका घेऊन जात असताना तमा नसते, फिकीर नसते, काळजी नसते, अगदी काय होईल माहीत नसतं. कारण विश्वास असतो तो म्हणजेच अथांग समुद्रावरती आणि विश्वास असतो तो आई एकविरेवरती. आणि असाचा अथांग विश्वास ठेवणारा राजा म्हणजेच कोळी राजा, कोळी बांधव आपल्या जीवाची पर्वा करत नाही. मासेमारी करतो, आपलं पोट त्याच्यावरती भरतो आणि आपल्या सगळ्यांना मासे देखील खायला देतो. असा कोळी बांधव आणि अशाच कोळी बांधवांचं नृत्य म्हणजेच कोळी नृत्य सादर होत आहे या कार्यक्रमामध्ये. एक धम्माल तुमच्या आमच्या मनातील नृत्य म्हणजेच कोळी नृत्य. सादर करते जयमान कलामंच उरणकरंजा चे सगळे शिलेदार कलाकार. सादर होत आहे कोळी गीत. आगरी कोळी लोकांची परंपरा ज्या महोत्सवानं जपलेली आहे तो तुमच्या आमच्या सर्वांचा मनातील महोत्सव म्हणजेच आगरी कोळी महोत्सव. आणि या महोत्सवामध्ये सन्माननीय आदरणीय मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांच्या अथक परिश्रमातून आपण सगळेजण इथे जमतो वेळोवेळी ते म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबरीनं त्यांच्या समवेत अनेक मान्यवरांचं शुभागमन आहे. मी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे. घेऊन चालतोय कोळी नृत्याकडे.
बघितय पारूर दर्याला आईलय तारूर वाट डोंगराव बघितय पारूर दर्याला आईलय तारूर वाट डोंगराव बघितय पारूर दर्याला आईलय तारूर वाट डोंगराव बघितय पारूर लाने को झांजुराचे हौले झांजुराचे हौलुबाई मेरी ये गो लाने को झांजुराचे हौले झांजुराचे हौलुबाई मेरी ये गो लाने को झांजुराचे हौले झांजुराचे हौलुबाई मेरी ये गो भैयाचा झुले रागो हौले झुले रागो पुरे तुझे मेरी ये गो भैयाचा झुले रागो हौले झुले रागो पुरे तुझे मेरी ये गो भैयाचा झुले रागो हौले झुले रागो पुरे तुझे मेरी ये गो निर्दोली पाटली गो हौले पाटली गो कोपरा दाटली गो निर्दोली पाटली गो हौले पाटली गो कोपरा दाटली गो निर्दोली पाटली गो हौले पाटली गो कोपरा दाटली गो चिंता ना परली गो हौले परली गो पाटीचे बंद बना चिंता ना परली गो हौले परली गो पाटीचे बंद बना चिंता ना परली गो हौले परली गो पाटीचे बंद बना विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी फुलाचा गल्ला है जीवा उदारी गो फुलाचा गल्ला है जीवा उदारी पाठीशी उभी आहे एक विराई गो पाठीशी उभी आहे एक विराई रंगीनाद केला रंग दिला किती सुटलाय पातळी वारा एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली पावली कोणी लोकाया राहो कोणी लोकाया पावली कोणी लोकाया राहो कोणी लोकाया आई माझी कोरी गो आई माझी कोरी आई माझी कोरी गो कोरी आई माझी आई तुझी लोणावल्याची वाट गो आई तुझी लोणावल्याची वाट आई तुझी लोणावल्याची वाट गो लोणावल्याची वाट आई तुझी लोणावल्याची वाट गो लोणावल्याची वाट आई तुला नवस काय काय बोलू गो आई तुला नवस काय काय बोलू आई तुला नवस काय काय बोलू गो नवस काय काय बोलू आई तुला नवस काय काय बोलू गो नवस काय काय बोलू आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली कोणी लोकाया राहो कोणी लोकाया पावली कोणी लोकाया राहो कोणी लोकाया बाबा क्या बात आहे मंडळी, पुन्हा एकदा तोच प्रश्न, कार्यक्रम आवडतो की नाही? आवाज नाही येत आहे, आवाज नाही येत आहे. हात तरी वर करा, आवडत असेल तर हात वर करा. येस, एवढ्या जणांनाच आवडतंय. मंडळी, कार्यक्रम तुमच्यासाठी आहे आणि ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आणि बघ वळतो आहोत आपण पुढल्या आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीकडे. जी संस्कृती आता कुठेतरी लोप पावत चाललेली आहे, ती संस्कृती आहे ती म्हणजे पोतराज संस्कृती. आणि एक पोतराज नृत्य आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडेल. ते नृत्य घेऊयात आपण आजच्या कार्यक्रमामध्ये.
पुन्हा एकदा हे नृत्य पाहताना आपल्याला नक्कीच असं भास होईल आणि नक्कीच आपल्याला सगळ्याला वाटेल की हे नृत्य अगदीच तुमच्या आमच्या मनातील नृत्य आहे. कारण या डान्सला देखील अनेक बक्षिसं पटकावली, मिळवली आणि त्या पाठीमागची मेहनत आमच्या सगळ्या कलाकारांची दिसली. ते नृत्य अर्थातच पोतराज नृत्य सादर होतंय या मंचावरती. पुन्हा एकदा सन्माननीय मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे. त्याचबरोबर मी सुरुवातीपासून आपण उपस्थित होतात आपल्या सगळ्यांचंही मनापासून स्वागत. घेऊया पोतराज नृत्य. अगदी सुरुवातीपासून आपण आतापर्यंत हा कार्यक्रम एन्जॉय करत आहात. आपल्या महाराष्ट्राची परंपरा ती म्हणजे पोतराज परंपरा आणि ही दाखवण्याचं काम आम्ही नृत्याच्या माध्यमातून करतो आहोत. पोतराज नृत्य.
जगदंबेचा उदो उदो. काय मंडळी, आवडलं की नाही गाणं? एकदा सुरुवातीला ज्या टाळ्या झाल्या होत्या ना त्या होऊ द्या. येस, क्या बात आहे. खरं तर याहीपेक्षा अनेक डान्स तुम्हाला बघायला मिळतील. हा कार्यक्रम आहे जय हनुमान कलामंच उरणकरंज यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं जात आहे, ते म्हणजेच डान्सच्या माध्यमातून. अगदी मंडळी, परंपरा वेगळी आपली आणि परंपरेनुसार आजही आपण पाहिलं आगरी कोळी महोत्सव तुमचा आमचा सगळ्यांचा महोत्सव. आणि म्हणूनच साहेबांनी सांगितलं की हा आगरी कोळी महोत्सव असला तरी देखील तो सगळ्यांसाठी आहे. आणि आपण सगळ्यांनी जे प्रेम दिलंय साहेबांना आणि या महोत्सवाला ते फार मोठं आहे. अगदी वळूयात पुन्हा एकदा पुढच्या गीताकडं. मंडळी, हे गीत घेताना फक्त एवढंच म्हणेन की कलाक्षेत्रामध्ये अनेक कलाकार, ज्या कलाकारांनी आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडलं, त्यातीलच एक कलाकार म्हणजेच माधुरी दीक्षित, ज्याची अदा पाहिली, ज्यांचा डान्स पाहिला तर आपल्याला सगळ्यांना अगदी डान्समध्ये मंत्रमुग्ध करणाऱ्या माधुरी दीक्षित आणि त्यांचंच एक गीत घेऊन येतील आमच्या नृत्यांगना म्हणजेच मनाली. चला प्ले करा. येस.
उंगली पे नचाऊं पतली गली पतली मुझे हाथ न कोलाऊं ऐसे छप्पन है लाइन में छोरे भाई को तुझको ही तो जान दिलाऊं मैं जिधर भी जाऊं सबको उंगली पे नचाऊं पतली गली पतली मुझे हाथ न कोलाऊं ऐसा आशिक तो टोटल नारी प्यार में भी जो मांगे उधारी जान बेगे है क्यों बारी बारी चलिए नाटक तेरा खाओ दे मला जाओ दे हाँ मला जाओ दे मुझे जाने दे हाँ मला जाओ दे वाह क्या बात है. नक्कीच आपल्या जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मिळालेला आहे. मी मगाशी जी अनाउन्समेंट केली होती ती देखील आता देखील करतो आहे. शेवटचं नृत्य जो आपल्याला पाहायला मिळेल आता नाही हा, शेवटी होईल तेव्हा शेवटचं नृत्य आपल्याला पाहायला मिळेल ती आमच्या कार्यक्रमाचं खास आकर्षण आहे. ज्या कार्यक्रमामध्ये आमचे सगळे कलाकार एकाच वेळी एका डान्समध्ये तब्बल 40 कलाकार आपल्याला पाहायला नेहमीच मिळतात. आज देखील या मंचावरती पाहायला मिळतील. ते शेवटचं गीत राजांचं शिवरायांचं आहे, ते आपण चुकू नका. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे आणि घेऊन चालतोय एका नृत्य प्रकाराकडे. जो नृत्य प्रकार म्हणजेच तुमच्या आमच्या मनातील लावण्यवतीची बहारदार लावणी. परंतु मंडळी, एखादा नृत्य प्रकार असतो ना त्याला अगदी वेगवेगळ्या आपण दृष्टीनं पाहिलं तर अगदी आज लावणीमध्ये अनेक प्रकार आणि त्यातीलच आत्ता सध्या बॉली लावणी फार फेमस आहे आणि अशीच बॉली लावणी आपण घेऊयात. तत्पूर्वी मी सावंत दादांना एक रिक्वेस्ट करेन की आपण स्मोक सोडू नका या गाण्याला, कारण आमच्या डान्समध्ये 2 असे कलाकार आहेत त्यांना स्मोकचा थोडासा त्रास होतो. येस, चला आपण घेऊयात कार्यक्रमामध्ये लावणी म्हणजेच बॉली लावणी.
तितक्याच अभिमानानं घेतलं जातंय. म्हणतात ना, दुधानं अभिषेक घालणारे अनेक राजे पाहिले, दुधानं अभिषेक घालणारे अनेक राजे पाहिले, पण रक्तानं अभिषेक घालणारा एकमेव राजा छत्रपती शिवराय. मुठभर सवंगड्यांच्या साथीनं हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, ती म्हणजेच रक्ताचा अभिषेक घालून. आणि अशाच छत्रपती शिवरायांना करूयात आमच्या कलामंचाचा हा मानाचा मुजरा. तत्पूर्वी एक शिवगर्जना आमच्या छोट्याशा करतील आणि तदनंतर सुरुवात आपण नृत्याला करणार आहोत. इंद्रजिमी जंब पर वाण वसु अंब पर रावण सा लंब पर रघुकुले राज है सौरपाही नाह पर संपुरति नाह पर जो सहस नाह पर राम दुराज है छावा दुर्जंड पर चीता मृगजंड पर ओषण विजुंड पर जैसे मुगराज है हेज सम हंस पर कान जिमी कंस पर यो महिष वंश पर शेर शिवराज है आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीमती अष्टावधान जागृतम अष्टप्रधान वेष्टितम न्यायालंका पारंगतम शस्त्रास्त्र शास्त्र पारंगतम राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की नमो पार्वती पते हर हर महादेव जय भवानी. प्रतिपच्चंद्र रेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शासुनो शिवसैस्या मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते. मी सह्याद्री, मी अनंत, मी अनादी. ज्वालेतून जन्म घेतला, झुलणाऱ्या बरसणाऱ्या झऱ्यांमधून या महान धरतीवर. पंचमहाभूतांच्या संगमातून अग्निकुंडात मी सह्याद्री. उंच उंच शिखरावर जन्म झाला. संपूर्ण महाराष्ट्र हा सह्याद्री थरथर कापू लागला. आणि त्याच वेळी एक अदृश्य शक्ती शिवशक्तीला आवाहन करू लागली.
सुलभा आळणा आळणा आळ शिवाजीचा सुलभा आळणा आळणा आळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जाग रे बाळा जाग रे भूमिका तरी सूर्य नभीन व्यानवलायता सुलभा आळणा आळणा आळ शिवाजीचा सुलभा आळणा आळणा आळ शिवाजीचा मावळ आम्ही वादळ आम्ही अरे मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची अरे भ्या कुणाला धावतो र तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची रयतेचा राजा तो आम्ही हातरत याच जिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो रे हनुमंत रामाला जे देवांदल शिवरायाला संगे माणूस सराव भाग्याला कंक बाजूला बसविला हनुमंत रामाला जे देवांदल शिवरायाला संगे माणूस सराव भाग्याला कंक बाजूला बसविला ऐसे वीर ते मानले कापी दैत्य ते माजले ऐसे वीर ते मानले कापी दैत्य ते माजले तू सुवा वाड माई सौरा जगात गाई 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 अनुभवलं देवा अनुभवलं देवा अनुभवलं आई अंबे जगदंबे तारी संगरात जगे दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे आई अंबे जगदंबे तारी संगरात जगे दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे रायगडाची जगदंबा ही आज तुला नवी लेख सुनाची अखेरची तू असला आज माऊली समजाना मुक्त कराया निर्धारून खेळते अंबाबाई निर्धारून खेळते अंबाबाई निर्धारून खेळते संगरी चौक रंगला रगाता सुगाचा तुझ्या समोरी बोकड कापो
बत्तीस दादाचा युद्ध संधी तू करंगला रगादा सुदाचा तुझ्या समोरी भोकड कापू बत्तीस दादाचा खाली आणि तलवारीचा सांभाळ कर करू दे गहंबाबाई निर्दाळ निखळते 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 हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद धन्य धन्य झाला महाराष्ट्र धन्य धन्य हे महाराज शाही आदिलशाही यांना संपवून आमचा राजा शिवछत्रपती झाला इंद्रगिरी जंब पर राघवसु अंब पर रावण से रंब पर रघुकुल राज है आमचा राजा शिवछत्रपती झाला कौटबारी बाह पर समृद्धि नाह पर जो सहस बाह पर राम विजयराज है विजयराज है विजयराज है
एक अविस्मरणीय क्षण. न भूतो न भविष्यती असा दोन विभिन्न आणि सामर्थ्यशाली नद्यांचा संगम. देवाला हेवा वाटेल अशा श्रद्धेमुळे थेट वैकुंठासी बोलावले गेले असा सर्वोच्च भक्त जगद्गुरु तुकोबा आणि भक्तांच्या कल्याणासाठी स्वर्गातून जमिनीवर अवतरलेला भगवंत म्हणजेच आपले शिवराय. भक्ती आणि शक्तीचा हा मिलाप म्हणजे तमाम प्रजेच्या सुसंस्कृत भविष्याच्या आणि स्वराज्याच्या दृष्टीने साकारला गेलेला अमृत योगच. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. हर 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 हर. धन्यवाद मंडळी. कार्यक्रम तुम्हा सगळ्यांना आवडला असेल तर जाता जाता एकदा आमच्या सगळ्या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्या बात आहे. नक्कीच तुमचं उभं राहून टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला म्हणजे ही दाद आहे कलाकारांप्रती असणाऱ्या प्रेक्षकांची. तुम्ही सगळेजण उपस्थित होतात म्हणून हा कार्यक्रम छान पद्धतीने संपन्न झालेला आहे. तुम्हा रसिक प्रेक्षकांचं मनापासून आमच्या या कार्यक्रमाच्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे कार्यक्रम